नागपुरात आढळलेल्या बिबट्यासंदर्भात माहिती घेतल्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत म्हटलंय। तर बिबट्यासंदर्भात विदर्भातल्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली असून याबाबत सविस्तर चर्चा केली जाईल अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। कालच विधिमंडळ खालच्या सभागृहामध्ये विस्तृत चर्चा झाली। तर काल वनमंत्र्यांनी सर्व विभागाच्या विभागीय बैठका आजपासून सुरू केल्या आहेत आणि या बैठकीमध्ये त्या विभागाचे जे वेगवेगळे प्रश्न फारविषय आहे, आता नागपूरचा बिबटचा आहे, आज 6 लोक जखमी झाले, तर हे जे विषय आहेत ते आजच त्याची बैठक होणार आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे, सरकारने दखल घेतली आहे आणि काय काय उपाययोजना करायच्या याकरता आजच वनमंत्री या ठिकाणी विदर्भाची मग पूर्ण राज्याच्या विभागीय बैठका घेऊन लोकप्रतिनिधी चर्चा करणार। तर वनमंत्री गणेश नाईक हे कितीही मोठमोठे दावे करत असले तरी वन विभागाच्या कारभाराची लक्तरं वेशीवर टांगणारी घटना घडली आहे। नागपूरच्या पारडी परिसरातल्या शिवनगरमधून मोठ्या प्रयत्नानंतर बिबट्याला बेशुद्ध करून वन विभागानं त्याच्या रेस्क्यू टीमच्या खास वाहनामध्ये पिंजरा ठेवून रेस्क्यू सेंटरकडे टीम निघाली होती। यावेळी पारडी परिसरामध्येच त्यांची रेस्क्यू व्हॅन बंद पडली। त्याची क्लच प्लेट खराब असल्यामुळे रेस्क्यू व्हॅनमध्ये बिबट्या असताना ती पुन्हा सुरू झालीच नाही। अखेरीस दुसरे मालवाहतूक वाहन बोलावावे लागलं आणि त्याच्यामध्ये बिबट्याचा पिंजरा ठेवून वन विभागाचे रेस्क्यू सेंटरपर्यंत बिबट्याला नेण्यात आलं। तर रेस्क्यू व्हॅन ही धक्का मारून कर्मचाऱ्यांना न्यावी लागली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।